ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपाच्या विधान परिषद आमदार ॲडव्होकेट माधवी संजय नाईक यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. ठाण्यातील देवश्री गार्डन कमर्शियल प्रिमायसेस ऋतू पार्क समोर असलेल्या नव्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की माधवी ताईक यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. त्यांची कार्यकारिणी माझ्या अगोदरपासून सुरू झालेली आहे, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रसंगी नमूद केले. नमस्कार. आज ठाण्यामध्ये आमच्या सर्वांबरोबर वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून आणि माझ्या अगोदर अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या अशा एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण महाराष्ट्र प्रवास ज्यांचा झालाय, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांबरोबर अनेक वर्ष संघटनात्मक दृष्ट्या त्यांनी केलेली एक वेगळ्या पद्धतीची असणारी संघटनात्मक एकजूट ज्याला म्हणतो, संघटनेमध्ये केलेलं भरीव काम आणि त्यामुळे त्यांना मिळालेली एक नवीन संधी. आज त्या विधान परिषदेवरती आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी ठाणे शहरापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता आणि म्हणून ठाणे शहरामध्ये त्यांनी एक स्वतःचं असं राजकीय आणि इथल्या असणाऱ्या सर्व पार्श्वभूमीवरती एक कार्यालय असावं या मानसिकतेतून आज ठाण्यामध्ये एक पक्षाचा आणि आमदार म्हणून त्यांचं एक कार्यालय या ठिकाणी सुरू केलं. कार्यालयाचं उद्घाटन उद्या आहे, परंतु उद्या पूर्ण महाराष्ट्रभर मला प्रवास करायचा आहे म्हणून आज प्रदेश कार्यालयामधून निघताना मी त्यांना असं म्हटलं की मी 2 मिनिटं तुमच्या कार्यालयामध्ये नक्कीच कॉफी पियायला येईन आणि आपल्याला शुभेच्छा देईन. त्यामुळे ताईला खूप खूप या कार्यालयाच्या आणि तिच्या पुढच्या पूर्ण राजकीय दादा दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या द्वैवार्षिक कार्यकाळासाठी रविवारी 19 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर कार्याध्यक्षपदाचा अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवला. खजिनदारपदी राजेश शेट्टर
शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचला. ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेरकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची डिंगणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली. प्राची डिंगणकर यांच्या संपूर्ण टीमचे बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभले. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्यात चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मते मिळवत विजय संपादन केला. दीपक दळवी यांना 50 मते मिळाली. कार्याध्यक्षपदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी 75 मते मिळवून विकास काटे यांना 50 मते मिळवून यांचा पराभव केला. खजिनदार पदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी 47 मते मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावर मात केली. दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दूल 90, गजानन हरिमकर 71, अमर राजभर 65, सचिन देशमाने 58, नितीन दूधसागर 55 आणि प्रफुल्ल गांगुर्डे 54 हे विजयी ठरले. महिला सदस्यपदासाठी सारिका साळुंके यांनी 86 मते मिळवत विजय मिळवला. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आज ठाणे दैनिक पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक झाली. एक खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक झाली. या पत्रकार संघाचं नाव फक्त राज्यात नाही तर देशामध्ये घेतला जातो. इथे एकजूट आणि विकासाची कामं आणि सर्वांनी मताने एकाने निर्णय घेणं हा पत्रकारांचा अजेंडा असतो. आज खूप सुंदर असं वातावरणामध्ये ही निवडणूक झाली. 21 मताच्या फरकाने मी अध्यक्षपदी जिंकून आलो. आमचे कार्याध्यक्ष दीपक शेलार, खजिनदार राजा शेटकर आणि तो सरचिटणीस हे बिनविरोध आले. उपाध्यक्ष आमचे निलेश मंडलिक बुवा जे आमचे म्हणतो ते आमचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. अमर, निकेश, गजानन, प्रफुल्ल, सारिका, सचिन आणि नितीन दूधसागर म्हणजे आम्हाला त्यांनी दूधच पाजलेलं आज. तर ते हे सगळेजण जिंकून आलेले आहेत. राजू डाके तर बिनविरोधच आलेले आहेत. हे खूप चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि दरवर्षी 2 वर्षांनी अशी निवडणूक होत असते. निवडणूक झाल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळेजण दोन्ही ग्रुप एकत्र काम करत असतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि आज खूप एन्जॉय केलं की इथे महापालिकेचे जे कर्मचारी PRO आहेत प्राची डिंगणकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक कंडक्ट केली आणि खूप चांगल्या पद्धतीने राजदरकर त्यांच्या सुपरवायझन खाली ही निवडणूक झाली आणि खूप आनंदात जवळपास आमचे 129 मतदार आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून वातावरण खूप होता. गेल्या 8 दिवस प्रचाराचा धुमाकूळ सुरू होता आणि खूप जशी लोकसभा विधानसभा असते त्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि यापुढे एकजुटीने आम्ही सगळेजण काम करू आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत, काही त्यांच्या अडीअडचणी आहेत, कुठल्या काही कटुता झाली तर ते मिटवण्याचा प्रयत्न आम्ही सगळं टीम म्हणून 11 जण 13 जण आहेत ते 13 जण आम्ही करणार आहोत आणि यापुढे अशाच पद्धतीने काम करत राहू. आवर्जून सांगू इच्छितो की ह्या विजयामागे सर्वश्रेय हे माजी अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संजय पितळे आणि संस्थापक अध्यक्ष कैलास महापती, संजय भालेराव, अनिल शुक्ला, आनंद पांडे आणि आमचा बाबू वीरेंद्र मिश्रा, मनोज वाजपेयी आणि याच्यासारखे अनेक मंडळी आणि आमचे हॉस्पिटलमध्ये आजारी असताना सुद्धा या ठिकाणी मदतीचा हात पुढे करणारे आणि सगळ्या म्हणजे सूत्र हलवणारे मनोज देवकर याच्यासह सर्वजण आहेत की त्याचं नाव घेणं मुश्किल आहे. त्यामुळे जी मंडळी आहेत या ठिकाणी सहभागी झाले आणि आम्हाला सर्वस्वी पण ह्या विजयाचे श्रेय मी प्रामुख्याने कैलास महापती आणि संजय पितळे यांना देऊ इच्छितो. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. गणपती बाप्पा.
सुरेश कुमार अगुरेड्डी हे ज्येष्ठ गृहस्थ पुण्याहून निघून बसमध्ये बसून ठाण्यात कुठे उतरले हेच त्यांना कळले नाही. ठाण्यात त्यांना धर्मवीर नगरला एका नातेवाईकाकडे दुःखाच्या ठिकाणी जायचे असताना विस्मरणामुळे ते कुठे बसमधून उतरले हे त्यांना माहीत नव्हते. अनेक तास बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर थकलेल्या अवस्थेत ते हायवेजवळील सर्व्हिस रोडजवळ हताश होऊन रस्त्याच्या मध्यभागी उभे होते. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांच्या मध्यभागी ते उभे असल्याने अपघात होऊ नये या उद्देशाने तिथल्या स्थानिक रितेश यादव यांनी त्यांना नौपाडा विभाग प्रमुख किरण नाक्ती यांच्याकडे स्वामी समर्थ केंद्रात नेले. तिथे तातडीने किरण नाक्ती पोहोचले. स्वामींच्या समोरच बसलेल्या सुरेश कुमार यांच्यासोबत नाक्ती यांनी संवाद साधला. त्यांनी स्वतःची ओळख स्वामींच्या केंद्रात समोर बसून सांगितली. त्यात असे समजले की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. स्वर्गीय रामभाऊ माळगी यांचे त्यावेळचे ते सहकारी होते. याचे काही फोटो त्यांच्यासोबत असलेल्या झोळीत होते. तसेच दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात कारावास भोगलेल्या या अगुरेड्डी यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी सन्मानित केल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दाखवले. तुमच्या या स्वामी समर्थांनी मला इथे आणले आणि तुमची भेट करून दिली, नाहीतर मागच्या एवढ्या तासात मला कुणीच मार्ग दाखवला नाही, असे ते नाक्तींना म्हणत त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. या सर्व गप्पा रंगल्या असताना पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पिशवीत मोबाईल असल्याचे नाक्ती यांना सांगितले. परंतु त्यांना मोबाईल नंबर डायल करता येत नव्हता. कॉल आला तर घेऊ शकत होते, परंतु मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने त्यात आलेले कॉल सुद्धा त्यांना बरेच काळ कळले नव्हते. तेवढ्यात किरण नाक्ती यांनी त्या मोबाईलमधील शेवटचा नंबर डायल केला. तो त्यांच्या पुतण्याने उचलला व ते आमच्यासोबत श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे इथे आहेत असे नाक्ती यांनी सांगितले. सकाळपासून काही न खाल्लेल्या अगुरेड्डी यांना तिथे खाऊ घातले व स्वतःच्या गाडीतून आपल्या सहकाऱ्यांसोबत नाक्ती यांनी या ज्येष्ठ सुरेश कुमार यांना त्यांच्या पुतण्याच्या स्वाधीन केले. त्यांना विस्मरणाची सवय आहे, एकटेच पुण्यात राहतात. अलीकडेच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते कधीकधी वेगळ्याच विचारात असतात व बाहेर पडतात. तेवढ्यात त्यांनी जो पत्ता सांगितला तिथे किरण नाक्ती व त्यांच्या सहकार्यांनी त्यांना सोडले व तेव्हा त्यांच्या पुतण्याने नाक्ती व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचे आभार मानले. हे सुरेश कुमार काका आहेत आणि काय योगायोग आहे बघा. म्हणजे दुर्दैवी असला तरी तो योगायोग असा की स्वामींच्या इथे ते आता रितेशच्या माध्यमातून आले आणि अर्थातच कुठलीच वाट चुकली असेल तरी स्वामी पुढे येऊन ती वाट दाखवतात. कुठे ठाण्यात येत आहे? ठाण्यात येत आहे का? धर्मवीर नगरला. हा मग ठीक आहे, धर्मवीर नगरला त्यांना सोडायचं आहे ना. ठीक आहे, मग धर्मवीर नगरला आम्ही सोडतो त्यांना घरी. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला, रगत गरीबी हसन शाबास याची. निघालो या कामाकरता आलो होतो आणि इकडे घरचे मंडळी जवळचे नातेवाईक सगळे गेले होते. त्यांचं वाट पाहत कोणतं वाट पाहण्याचा अर्थ नाहीये म्हणून बस पकडले आलो आणि रस्ता चुकले. वाट चुकलेले पण त्या प्रॉपर्टीकडे आलो, योग्य ठिकाणी आलो. ती वाट चुकली नाही, ती वाट चुकवली गेली. हा गरीबी हसन शाबास याची. तू चाल पुढं, तुला रगाड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. मी ओमकार सुनील अगुरेड्डी, सुरेश बाबुराव अगुरेड्डी माझे काका आहे. दादांनी माझ्याकडे आणून दिलं त्यांना. थँक्यू. पुण्यावरनं निघाले, ही लोक वेगळ्या वेळेला निघाले आणि ते निघाले यांना माहितीच नाही. गोंधळ असा झाला की वाट चुकल्यानंतर ते बसमध्ये बसले आणि डायरेक्टली आपल्या हायवेच्या इथे उतरले आणि त्या सर्व्हिस रोडच्या हायवेला अक्षरशः ते अशा पद्धतीत उभे होते की दुर्दैवानं कुठली भरधाव वेगाने असलेली गाडी आणि काय अपघात घडू शकला असता. एवढा तर रितेश यादव नावाचा आमचा सहकारी आहे,
त्याने त्यांना बघितलं आणि त्यांनी मला कॉल केला. तेव्हा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये त्यांना आणलं आणि मग स्वामींच्या इथे आल्यानंतर लागलीच त्यांनी मोबाईल दाखवला की माझा पुतण्या आहे. तोपर्यंत ते काहीच सांगत नव्हतं. आपण आता त्यांच्या पुतण्याच्या स्वाधीन काकांना केलेलं. ओके, थँक्यू.